तिला बाळ होईल का? नाही. आता उलटा सांगा, तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. पाच मिनिटं घ्या, अजून 5 घ्या. मी म्हणतो अखिल रात घ्या आणि त्या उत्तरात मला तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. उत्तर, तिला काम आहे पण बाळ होणार नाही. आणि बाळ न होणार असल्यामुळे ती आयुष्यभर कुमारी राहणार आहे. आणि 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली कामा ते टाळून. ती तरुण आहे, देखणी आहे, पण तिला बाळ होणार नाही. म्हणजे तिला बसला धोका. कुणाकून? मनाकून. मग आता मुली उत्तर द्या सगळ्या. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं धोका देत नाही. मुलं कधीही धोका देत नाही. पोरं धोका देत नाही कधी. का? मिळतच नाही कधी. पोरं धोका देत नाही. आता मला सांगा मुली, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पण दिला, तर खरं बोला. आता उद्या एकादशी तुम्ही ही गोष्ट सांगाल का मला? सावध राहा. आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते आणि भावाच्या तर कानाला खडा आहे. मग तुम्ही सांगाल का? करेक्ट. मैत्रिणीला असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? नावं नाही येत बरं का पुढं. तुम्ही हेच नावं पाठ करा पहिले. कोण? इच्छा. आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला लागला, मी 9 ग्लास उसाचा रस प्यायला, कारण मी जर्शी होते. आणि मागून मला कळलं याच्याकडे पैसे नाही. मी त्याने गड्यावर गाण टाकलं आणि मला रस पाडला. मग मी अंदाज केला, जो मला रस पाडण्यासाठी घड्याळ गाण टाकू शकतो तो माझ्या शब्दावर त्याच्या आई बापाला उचलून आपटू शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले आणि आम्ही दोघं पळून गेलो. आणि तिकडे गेलो, मला बाळ झालं आणि त्याने मला आता हाणायला सुरुवात केली. ही कोण सांगती? इच्छा. कोणाला? मैत्रिणीला. पण तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही. मी सांगितलं तरच कळत. तुम्हाला काय माहिती? तिच्या मैत्रिणीचं नाव सांगा. काय? माया. लई डोकं घाला. प्रियकर कोण? मन. प्रियशी कोण? इच्छा. तिची मैत्रिणी प्रियशी. पाया पडून सांगतो, काय संबंध नाही या जगाचा आपला. हा सगळा मायेचा तमाशा. कोणची प्रियशी? काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे. प्रेम बिम काय करीत नाही ती, फक्त तुझं एटीएम मोकळं करते. हे प्रेम बिम हे सगळं लबाड आहे. हे बायका पोरं बिरं कोणाला वेळ आहे? तुमचा खिस्सा गरम आहे
आणि तुमच्या अंगात ताकद आहे तर जग सत्य आहे. उद्या तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि शरीरातली ताकद संपली, जग संपलं. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून कीर्तन आहे. उद्या माझ्या 2-4 दात पडले, तारीख नाही का, हवा जायला लागली, उरफाट बोलायला लागला बाबा, लोकांना काय घेणं नाही. डोळे, आपले डोळे गेले, टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा? आपले कुठे काही गेले, दिंडी निघाली, झोप. आपला खिस्सा रिकामा झाला का जगातल्या बँका बोलाल्या, काय म्हणते तुझं? आपलं मशीन चांगलं आहे तोपर्यंत हे जग सत्य आहे. काय नाही. नवरा महिने म्हणत सासूबाई जर घरी असली आणि सुनाना पोराला जर फिरायला जायचं असलं आणि त्यांना जर पोराची अडचण होत असेल तर त्या सुनबाई काही आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी की चांगली राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्र. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांना आई बापाशी काही गेले दोघं फिरायला. ही कारची घरी त्या म्हातारीच्या नागपुरीत बोट घालताय, केस वडीत आहे, गाणं वडीत आहे, ही वडीत आहे. तरी ती म्हातारी म्हणती कारण इवळच भरते, दोघं नव्हते पण पोरांनी हो का. तुला अक्कल येतो काही, तू गुतली अशा बस माय काय